आणि याला पेपराची मूर्ती आहे आणि बघा दोन ताईने आहे ना इकडे उचलली आहे बघा. 6 इंचापासून ते 16 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल. उंदरावर बसलेला गणपती बाप्पा आहे. इथेही तुम्हाला पिवळे पितांबर नेसलेलं खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते आहे. पूर्ण कागदी आहे बघा, फेटा वगैरे घातलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला माहिती आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती गणपती बाप्पाची सिरीज चालू झालेली आहे मित्रांनो, आणि अवघे काही दिवस उरलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि अनेक गणपती बाप्पांच्या मूर्त्या आपल्या मंडळामध्ये मार्गस्थ होत आहेत मित्रांनो. आणि आज मी आलेलो आहे वत्साला नगर कुर्ला ईस्ट येथे मित्रांनो आलेलो आहे. तर जर तुम्हाला आपल्या मंडळामध्ये किंवा आपल्या घरगुती गणपती इको फ्रेंडली साजरा करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो प्रथमेश आर्ट्सला भेट द्यायचे मित्रांनो. व्हिडिओच्या खाली मी संपूर्ण त्याची डिटेल आणि कॅप्शनमध्ये ॲड्रेस वगैरे तुम्हाला बघायला मिळेलच. तर अजूनही तुमच्या घरचा गणपती बाप्पा किंवा मंडळाचा गणपती बाप्पा बुक झाला नसेल तर नक्कीच तुम्हाला प्रथमेश आर्टला भेट द्यायचे मित्रांनो. तर आतमध्ये जावे आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या गणपती बाप्पाचे नवीन रूप वगैरे बघायला मिळतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता मी ना कुर्ल्याच्या ब्रिज जवळ आहे ईस्ट वेस्टच्या मित्रांनो. आणि जर तुम्ही इकडे बघाल तर इकडे आपल्याला प्रथमेश आर्ट इथे बघायला मिळत आहे. आणि मित्रांनो इको फ्रेंडली गणेशोत्सव, निसर्गाची काळजी आपली जबाबदारी. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे इकडे तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो बघा इथून आहे ना आता आपण आतमध्ये जातो आहे आणि प्रथमेश आर्टला भेट देण्यासाठी बघा इकडनं आहे ना आपल्याला आत जायचं आहे. बघा प्रथमेश आर्ट इथे आपल्याला बघायला मिळत आहे. बघा इथून गेट आहे त्यांचा. आणि आज आपण यांच्या कार्यशाळेला भेट देणार आहोत आणि बघणार आहोत आपल्याला कोणत्या कोणत्या बाप्पाचे इकडे रूप बघायला मिळतात. संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आता संदीप सरांच्या कार्यशाळेमध्ये आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर किती वर्ष झाली आपली कार्यशाळा आहे? माझी 16 वर्ष झाली ही कार्यशाळा आहे. मी पर्यावरणासाठी आपण काम करतोय. इको फ्रेंडली पेपर मॅश आयडलचा आपला हा कारखाना आहे. बरं. आणि सर मी बघतोय की खूप सुंदर अशा मूर्त्या तुम्ही बनवलेल्या आहेत. जसं काय एकदम मातीमध्ये जसं वर्क करतात तसंच एकदम डिटेल वर्क आहे. आणि सर साधारण आपल्याकडे किती फुटापासून ते किती फुटापर्यंत गणपती बाप्पा बघायला मिळतात? माझ्याकडे 6 इंचापासून ते 16 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत. ओके, 6 इंचापासून ते 16 फुटापर्यंत आपण गणपती बाप्पा इकडे बघू शकतो. आणि सर आता आपली बुकिंगची डेट म्हणजे काय असेल, लास्ट डेट? बुकिंगची डेट आता अजून या 15 दिवस बुकिंग चालूच राहील. 15 दिवसानंतर म्हणजे 1 तारखेपर्यंत बुकिंग चालू राहील. ओके. आणि आपण इकडे बघू शकतो की सरांना अनेक पुरस्कार शासनाकडनं इथे मिळालेले आहेत. ते बघा इथे आपल्याला बघायला मिळतातच आहेत. आणि सर ज्या कागदी लगद्याच्या मूर्त्या आहेत त्यांची साधारण काय रेंज असेल? आपल्याकडे 2000 पासून स्टार्ट होते. 2000 रुपयापासून. ओके. तर तुम्ही इथे बघू शकतात पारंपरिक वगैरे. आणि सर ज्यांना फेटा वगैरे घालायचं असेल, खड्यांचा वर्क पाहिजे असेल तर त्यांचं कस्टमाइज मूर्ती होते. जसं त्यांना पाहिजे तशी मूर्ती आपण करून देतो. बरं. आणि सर जर या आपल्या कार्यशाळेला काही सबस्क्रायबरला इथे भेट द्यायची असेल तर ह्याचा ऍड्रेस काय आहे? आपला कुर्ला ईस्ट वेस्ट रोड, हायवे रोड आहे. संत रोहिदास ब्रिजच्या खालीच माझा कारखाना आहे. बरं. आणि सर वेळ काय असेल कार्यशाळेची? कार्यशाळेची वेळ आहे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. ओके. सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत बघायला मिळणार आहे. आणि जर तुम्ही ते बघाल तर संदीप सरांचा खूप सुंदर असा आपण हा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो बघा आता आपण आहे ना कार्यशाळेमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला आहे ना बघा 1 फुटापासून इथे गणपती बाप्पांची इथे मूर्ती बघायला मिळणार आहे. आणि संपूर्ण ह्या मूर्त्या मित्रांनो कागदी लगद्यापासून इथे बनवलेल्या आहेत. तुम्ही ते बघू शकता. ते बघा तुम्ही आहे ना फेटेमध्ये पण बघू शकता, फेटा वगैरे घातलेला आहे. असं वर्क केलेलं जर तुम्हाला गणपती बाप्पा पाहिजे असेल तर तोही आपल्याला कार्यशाळेमध्ये इथे बघायला मिळतो आहे. हे बघा खूप सुंदर असं देता घेताच्या स्वरूपामध्ये पण तुम्ही इथे गणपती बाप्पा बघू शकता. बघा उंदरावर बसलेला गणपती बाप्पा आहे. इथेही तुम्हाला पिवळे पितांबर नेसलेलं खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची ते मूर्ती बघायला मिळते आहे. बघा ह्याचं वर्क बघू शकता तुम्ही. बघा डिटेलिंग वर्क आहे. उंदरावर बसलेली सिद्धिविनायकाच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा इथे बघायला मिळतोय. इथेही जर तुम्ही पुढे बघाल तर इथेही आपल्याला बघा गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं रूप बघायला मिळत आहे. पेट्यामध्ये पाठी तुम्हाला प्रभावळ वगैरे दिसते आणि पूर्ण म्हणजे लहान मुलगाही उचलू शकतं एवढं त्याचं हलकं वेट आहे. आणि त्याच्यानंतर पुढे इथे बघाल तर साधारण हा मला 3.5 फुटाचा हा गणपती बाप्पा आपल्याला इकडे बघायला मिळतात. त्यालाही तुम्ही इकडनं समोरून मी दाखवतो तुम्हाला. बघा इथेही आहे ना आपल्याला खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते आहे. पूर्ण कागदी आहे. बघा फेटा वगैरे घातलेला आहे. ओके. तसंच इकडे बघा तर इथेही आपल्याला गणपती बाप्पाचे अनेक रूप इथे बघायला मिळतात आहे.
हे संपूर्ण जे गणपती बाप्पा आपल्याला बघायला मिळतात हे पूर्णपणे आहे ना कागदी आहेत आणि तुम्ही वर्क बघा केलेलं काम जर तुम्हाला जसं पाहिजे त्या साईज मध्ये आणि गणपती बाप्पा मिळेलच, पण तुम्हाला जर धोतर शेला हा चेंज करून पाहिजे असेल तर तोही तुम्हाला बघायला मिळेल, पण त्याचे काही चार्जेस आहेत तर ते वेगळे असतील. तर तुम्हाला धोतर वगैरे पाहिजे असतील तर बघा तुम्ही आखणी वगैरे बघू शकतात गणपती बाप्पाची. आणि पूर्णपणे यंदाचा जर तुम्हाला गणेशोत्सव हा इको फ्रेंडली करायचा असेल ना तर नक्कीच तुम्हाला इथे कार्यशाळेला भेट द्यायची आहे. बघा पेटा घातलेला आहे गणपती बाप्पाला, साधारण ही 1.25 ते 1.5 फूट साईज असेल गणपती बाप्पाच्या मूर्तीची, ती तुम्हाला बघायला मिळतं. बघा सगळी 1.25 फुटापर्यंत असतील. ओके, तर इकडे आपल्या गणपती बाप्पाचे अनेक रूप इथे बघायला मिळणार आहेत. पण पुढे आलो ना तर इथेही बघा खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची आपल्याला पोज बघायला मिळते आणि संपूर्ण काम केलेलं आहे मूर्तीवरती. बघा खडे वगैरे लावलेले आहेत, पेटा घातलेला आहे. ओके, जर असा राजेशाही पोज मध्ये त्या गणपती बाप्पा पाहिजे असेल तर तोही यांच्याकडे अवेलेबल आहे. इथे पुढे आपल्याला अनेक रूप बघायला मिळणार आहे गणपती बाप्पाची. बघा मी तुला दाखवतो, ते अनेक गणपती बाप्पाचे रूप तुम्ही इथे बघू शकतात. इथे आहे पुढे हे जे आता मी तुम्हाला मूर्त्या दाखवतोय ना त्या तुम्हाला 2 फुटामध्ये इथे बघायला मिळणार आहे. बघा 2 फुटामध्ये तुम्ही गणपती बाप्पाचे हे रूप बघू शकतात. 2 फूट आहे, साधारण 2 फुटाची साईज त्यांच्याकडे, म्हणजे प्राइस 6,500-7,000 रुपयापासून सुरुवात होते. एवढी महाग का, पण पूर्ण हे पेपरचं आहे. ओके, ह्याच्यामध्ये कोणतंही माती वगैरे वापरलेली नाही, पूर्ण तुम्हाला पेपरचे गणपती बाप्पा पाहिजे असेल इको फ्रेंडली. बघा खूप सुंदर काम केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे बघू शकतात, वर्क बघू शकता. ते बघा जवळून मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही वर्क बघू शकता, खूप सुंदर असं केलेलं आहे. ओके, सगळे देता घेता स्वरूपामध्ये तुम्हाला इथे जास्त करून गणपती बाप्पाचे इकडे रूप बघायला मिळणार आहे. ओके, तसे तर पुढे बघाल तर बघा ही एक मूर्ती मला सुंदर वाटते, म्हणजे मला विशेष करून आवडली आहे. बघू शकतात पोज पण एकदम आरामात रिलॅक्स मध्ये बसलेली. ते तुम्ही आशीर्वादात हात बघू शकतात, खडे वगैरे लावलेले आहेत. तसंच पुढे इथे बघाल तर इकडेही आपल्याला गणपती बाप्पाचे अनेक रूप इथे बघायला मिळणार आहेत. मला दाखवतो मी. बघा खूप सुंदर असे आपल्याला गणपती बाप्पाचे रूप बघायला मिळत आहे. इकडे ना दगडूशेठ बघायला मिळत आहे, आखणी बाकी आहे, डोळ्याची आखणी बाकी आहे. पण तुम्ही बघा काय लुक वाटतोय, पूर्ण गोल्डन केलेला आहे. त्याचं धोतर बघाल, शाल वगैरे, पेटा हा गोल्डन लुक मध्ये केलेला आहे. जर तुम्हाला असं दगडूशेठ पाहिजे असेल तर बुकिंग साठी अवेलेबल आहे, बुक करू शकता तुम्ही. बघा इथेही आपल्याला बघायला मिळतात गणपती बाप्पाचे अनेक रूप. ओके, हे तुम्हाला जे मी दाखवतो हे 2 फुटामध्ये आहे. बघा हा 1.5 फूट आहे गणपती बाप्पा, इथेही आपल्याला 2 फुटामध्ये बघायला मिळतात आहे. ओके, जर तुम्हाला बालरूप पाहिजे असेल तर बघा बालरूप मध्ये पण आहे इको फ्रेंडली गणपती बाप्पा. आपल्याला इथे बालरूप मध्ये बघायला मिळतील. बालरूप मध्येही आहे ते अवेलेबल. ओके, तर हे असे तुम्हाला गणपती बाप्पा पाहिजे असतील तर तुम्हाला प्रथमेश आर्ट यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. इकडे एक गणपती बाप्पाचं सुंदर असे रूप ठेवलेलं आहे. तुम्ही काम बघू शकता त्यांचं, डोळ्याची आखणी वगैरे. तुम्हाला असं वाटणारच ना की पेपर पासून हा बनवलेला आहे, असं तुम्हाला जिवंत वाटेल की पूर्ण शाडू मातीचं काम केलेलं असं वाटेल. ह्याचं तुम्ही काम बघू शकता, बारकाईने काम केलेलं आहे. तर हा पण एक साधारण 2 फुटाचा गणपती बाप्पा आहे. ओके, इथे बघाल तर इकडेही आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते. ही 3 फूट आहे ना? ओके, 2-2.5 फुटापर्यंत असेल ही. तर 3 फूट आहे. ओके, 3 फूट आहे. असे तुम्हाला ना इथे गणपती बाप्पाचे अनेक रूप बघायला मिळेल. बघा हे बालरूप आहे गणपती बाप्पा, साण्याने तयार केलेला पूर्णपणे ना हे पेपरचं आहे. इथेही तुम्हाला बघा खूप असे रूप बघायला मिळतील गणपतीचे, तुम्ही बघू शकता. बघा आखणी बघा वाटणारच नाही, आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इकडे वर्क करून घेऊ शकतात. तसं इथे बालरूप बनवलेलं आहे, आणि हे पण बालरूप आहे गणपती बाप्पाचं. हे बुकिंगसाठी अवेलेबल आहे. तर तुम्हाला ह्याच्यातली कोणतीही मूर्ती आवडली तरीही तुम्ही बुक करू शकता. डिस्प्लेवरती तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बघू शकतो बघा ताई आहे ना इकडे गणपती बाप्पा उचलता, एकदम हलका आहे. आणि हा बघा हा पण 2 फुटाचा आहे, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणीही उचलू शकता आरामात. एवढा हलका गणपती बाप्पा इथे आपल्याला बघायला मिळतोय. बघा ताईने इकडे उचलून ठेवलेला आहे, एकदम लाईट वेट आहे, लहान मुलगा पण उचलेल एवढं लाईट वेट आहे इकडे.
तर असे तुम्हाला गणपती बाप्पा जर घ्यायचे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादांना. हे बघा खूप सारे आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये जर मंडळासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते, आणि तुम्हाला मी मोठे गणपती दाखवतो. तर मित्रांनो बघा, मी मोठ्या कारखान्यात आलेलो आहे आणि त्या आपल्याला खूप एक साधारण 12 ते 13 फुटाची ही गणपती बाप्पाची ती मूर्ती इथे बघायला मिळते. तुम्ही ते बघू शकता. बघा वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता. आता मी जे तुम्हाला मूर्त्या दाखवणार आहेत ना, ते मंडळासाठी आहेत. म्हणजे साधारण 5 ते 6 जण आरामात उचलू शकतात असं तुम्हाला या गणपती बाप्पाच्या इको फ्रेंडली कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्त्या इथे बघायला मिळतात. इथेही तुम्ही पुढे बघाल तर इकडे आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतात. बघा हे सगळे आहेत ना इको फ्रेंडली आहेत गणपती. ते बघा इथे पण आपल्याला ना दगडूशेठ बघायला मिळतोय. आपण एक आहे ना 4-4.5 फुटाचा आहे गणपती बाप्पा आहे. मला जवळून दाखवतो. 4.5 फुटाचा गणपती बाप्पा आहे. तसं तुम्हाला इकडे राजा टाईप मध्ये तुम्ही ते बघू शकता. एक चिंतामणी टाईप मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते. ही पण साधारण एक 11 ते 12 फूट आहे वरती हाईट, प्रभाळ पकडून. आणि तुम्ही काम बघू शकता, फिनिशिंग बघा. तर तुम्हाला जर धोतर वगैरे 16 दुसरं पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे चेंज करून मिळेल तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि तुम्ही त्यांच्या आखणी वगैरे बघा, एकदम खूप सुंदरच काम केलेलं आहे त्यांनी बारकाईने. आणि पूर्णपणे हे ना वजनाला हलक्या. आता आपण बघितलं ताईने एक मूर्ती उचलली, तर वजनाला हलक्या जर तुम्हाला गणपती बाप्पा पाहिजे असेल तर तुम्ही ते बघू शकता. ही पण एक आहे, एक 11 फुटामध्ये, 10 ते 11 फूट. ओके, इथेही आपण बघू शकतो. इथेही आपल्याला राजा पोज मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे. ही पण तुम्हाला एक साधारण 6 फुटापर्यंत बघायला मिळेल, 6 ते 7 फूट पर्यंत प्रभावळ पकडून. ओके, इथेही पुढे आपण बघू, इथे एक सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. प्रत्येक रूपे तुम्हाला वेगवेगळ्या गणपती बाप्पाचे इकडे बघायला मिळणार आहे. यंदा तुम्हालाही सर्वोत्कृष्ट मंडळ पर्यावरणपूरक जर तुम्हाला पारितोषिक जिंकायचं असेल तर नक्कीच तुम्ही प्रथमेश आर्टला कॉन्टॅक्ट करू शकता. कारण इकडेच फक्त तुम्हाला कुर्ल्यामध्ये गणपती बाप्पाचे इको फ्रेंडली मूर्ती इथे बघायला मिळणार आहेत. ही एक साधारण आहे ना मित्रांनो, ही मूर्ती आणि ही मूर्ती ना साधारण सेम हाईट आहे. 12 ते 13 फूट असेल यांची हाईट. तुम्ही ते बघा, 12 ते 13 फूट हाईट आहे. ओके, तर अशी काही तुम्हाला गणपती बाप्पासाठी अजूनही मूर्त्या बुक झाल्या नसतील तर तुम्हाला बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांना. ओके, तसंच पुढे आलात तर इथेही आपल्याला गणपती बाप्पाची 5 फुटापर्यंत, 5 ते 5.5 फुटापर्यंत ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे इकडे. ओके, तसंच इथेही पुढे आपल्याला बाप्पाचं रूप बघायला मिळत आहे. बघा ही पण एक 5-5.5 फुटाची मूर्ती आहे. तर तुम्ही बघाल तर तुम्हाला अनेक रूप बघायला मिळणार आहेत गणपती बाप्पाचे. ही एक 5 फुटाची मूर्ती आहे. ओके, जर तुमच्या मंडळामध्ये कार्यकर्ते कमी असतील पण तुम्हाला मोठे गणपती बाप्पा आणायचे असतील तर नक्कीच तुम्ही एकदा विचार करू शकता प्रथमेश आर्टचा. कारण ह्यांच्याकडे इको फ्रेंडली आणि कागदी लगद्यापासून बनवलेल्या ह्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. बघा इकडे आपण आहे ना पुढे एक साधारण 12, म्हणजे ही पूर्ण तुम्ही जर बॉडी बाय गणपतीची तरी 12 फुटाची आहे. आणि प्रभाळ पकडून एक तुम्ही 17-18 फुटाचा हा गणपती बाप्पा इथे बघू शकतात. म्हणजे मोठ्या मंडळासाठी जर तुम्हाला इको फ्रेंडली कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्त्या पाहिजे असेल तर त्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील. बघा इथेही बनवलेले आहे. तुम्ही काम बघू शकता. बघा पाठी प्रभावळ बघा काय बनवलंय सुंदर. आखणी बघू शकता तुम्ही गणपती बाप्पाची. आणि ही पण मूर्ती अवेलेबल आहे. जर तुम्हाला मंडळाच्या अजून मूर्त्या तुम्ही बुक केल्या नसतील तर तुम्ही बुक करू शकता. ही पण मूर्ती ना साधारण एक 17 ते 18 फूट उंच आहे. बघा प्रभाव पकडून तेवढी हाईट आहे. जर आपण पुढे बघितलं ना तर तुम्हाला वेगवेगळ्या कलर टोन मध्ये ते गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळते. बघा इथे तुम्ही बघू शकता अजून दादा इथे काम करतात आहे. बघा इथेही तुम्हाला ना गणपतीच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे बघायला मिळणार आहे. तर अशा मोठ्या गणपतीच्या मूर्त्या मंडळाच्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकतात. बघा इथे तुम्ही बघू शकता ही साधारण आहे ना मित्रांनो 15 फुटाच्या वरतीच हा गणपती बाप्पा आहे.
खूप मोठी खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर असे तुम्हाला मूर्त्या पाहिजे असतील ते कागदी लगद्यामध्ये. तर बघा इकडे आहे ना मित्रांनो, एक मूर्ती दाखवतो. बॅलन्सिंग मूर्ती आहे केलेली. हे बघा मोरावरती इथे बघायला मिळते ही मूर्ती आहे ना. ओके. बघा इकडे आपण आहे ना पुढे एक सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय. तुम्ही बॉडीचा कलर बघू शकतात आणि बघा विशेष करून आहे ना डोळ्यांची आखणी बघू शकतात. बघा खूप सुंदर अशी आखणी केलेली आहे गणपती बाप्पाची. तसंच तुम्ही इकडे ना वर्क बघू शकता. जर तुम्हाला कड्यांचा वर्क पाहिजे असेल, धोतर नेसवून पाहिजे असेल तर तेही काम इथे केलं जातं. ओके. तर साधारण ह्या मूर्तीची हाईट आहे मित्रांनो 5 फूट आहे. ओके. तर 5 फुटामध्ये हा गणपती बाप्पा आपल्याला इथे बघायला मिळतो. बघा इकडे आपण बघू शकतो 4 फुटाची आपल्याला दगडूशेठ हलवाईची आपल्याला मूर्ती बघायला मिळते. पूर्णपणे आहे ना पेपराची मूर्ती आहे. आणि बघा 2 ताईने आहे ना इकडे उचलली आहे बघा. आणि तुमच्या घरामध्ये महिला जरी असतील ना मंडळामध्ये वगैरे त्याही ते उचलू शकतील. एकदम सहजपणे एकदम हलकी असणारी ही आपल्याला मूर्ती इथे बघायला मिळते बघा. या दोन्ही ताईंनी उचललेली आहे. जर तुम्हाला अशा हलक्या पेपरच्या मूर्त्या पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला प्रथमेश आर्ट या कार्यशाळेला इकडे येऊन व्हिजिट करायच्या आहेत. ह्या सगळ्या मूर्त्या आहेत ना या अशा हलक्या आहेत. इकडे आपण बघू शकतो की दादांच्या कार्यशाळेतून ही जी मूर्ती आहे ती निघालेली आहे आता मॉरिशियसला. आणि तुम्ही ते पुढे बघाल तर अजून कलर काम ही चालू आहे. मोठ्या मूर्त्याही अवेलेबल आहेत बुकिंगसाठी. जर तुम्हाला ह्याच्यातल्या कोणत्याही मूर्त्या बुक करायच्या असतील ना तर तुम्ही बुक करू शकतात. आणि आपला यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक तुम्ही इकडे करू शकतात. चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. आज आपण संदीप सरांच्या या कार्यशाळेला भेट दिली प्रथमेश आर्ट्सला. आणि इकडे आपण यांना इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या. तर मित्रांनो ह्या मूर्त्या तुम्ही नक्कीच बुक करू शकतात. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.